थँक्यू मन माऊला. मग पैसे कधी आणून द्यायचे? किती दिले? गुड मॉर्निंग गाईज. कसं काय मंडळी, मजेत ना? स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये, म्हणजे तुमच्या हक्काच्या चॅनलमध्ये. हे मेरी माँ सध्या तोंड असं वाकडं तिकडं कसंच्या कसं झालेलं आहे. ढेरी पा आमची केवढी बाहेर आली. कट कर. आता मग कशाला ढेरीन उघडीन. काय दुखतंय तुझं? पाय दुखू लागला ग बाई माझा. कसं काय ग बाई? हॉस्पिटलला ट्रीटमेंट चालू होती ना? झाली ना? मग झाली तर ते 3 महिने करावं लागते. 10 दिवस 10 जाईल म्हणले असली डॉक्टर काल. का बरं? मोठे डॉक्टर मी म्हटलं मुंग्या त्या कमरापासून खाली त्या काही जाऊनही लागल्या आणि आता शिकतो मला वारुळावर बसवलं म्हणे बाई. मग आता जाती म्हणते आयला रस्ता त्याला म्हणतो आपण. म्हणजे बरं वाटन 3 महिन्यानंतर. गाईज मी सकाळी उठलेले भिकार भंगार दिसते ना. तसं नाही, काल मला फंक्शन होतं, तुम्ही पण बघितलं. त्यामुळे ना मी काजळ लावलं होतं आणि काजळ लावलं ना की नेहमी माझ्या डोळ्याची इथं काळं काळं दिसतं खाली. बाकी तर मी क्यूटच दिसते. उलट मी सकाळी झोपेतून उठल्यावर जास्त क्यूट दिसते. तर ठीक आहे, दिवसाची सुरुवात तर झाली. आता बघू दिवसभरात काय काय होणार आहे. सध्या 14 एप्रिलचा जास्त रश आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिला मला, थँक्यू सो मच. तर बघू आता 2-3 दिवस आहे आणि आपल्या घरी कार्यक्रम पण असणार आहे गाईज. माझे 16 सोमवार होते ना, तर मी 16 सोमवार केले, तर त्याचं उद्यापन असणार आहे. ॲक्च्युली त्याचं उद्यापन ह्या 14 तारखेलाच होतं, म्हणजे ह्या सोमवारी होतं, पण 14 तारीख आली तर मग खूप जास्त काम असणार आहे माझ्या पाठीमागे. त्यामुळं मग मी ते कॅन्सल करते. पण नेक्स्ट मंडेला मी कार्यक्रम ठेवणार आहे, तर त्याचा स्पेशल व्लॉग येणार आहे आपल्या यूट्यूब चॅनलला. सो सबस्क्राईब करून ठेवा पटापटा. नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. भरपूर जणांचे नोटिफिकेशन ऑन नाही आहे. आपले सबस्क्राईब म्हणजे किती 50 to 53 के सबस्क्रायबर आहे आपले, आणि आपल्याला व्ह्यूज जातात 400 आणि 500. म्हणजे भरपूर नाही, म्हणजे ऑलमोस्ट लोकांनी नोटिफिकेशन ऑन केलेले नाही आहे. सो पटकन जा, नोटिफिकेशन ऑन करा आणि जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब. हे पिल्लू आहे हमारी. कोणतं शर्ट आणलं बेटा? बघ बरं तुझ्या पप्पाला. काय अरे बघू दे ना, तुझ्या पप्पासाठी तू गिफ्ट केलं का हे? तो ये शर्ट लाया इसके पप्पा के लिए. थँक्यू मन माऊला. मग पैसे कधी आणून द्यायचे? कधी? असं पकड स्वराज्याचे. दुपाई काय दुपाई? असं पकड. संध्याकाळी. आणि नाही आणून दिले तर? आणि सकाळी पण नाही दिले तर? आणि तुम्हाला किती पैसे द्यायला आणले होते शर्टचे? किती दिले? 5 रुपयात आपल्या पप्पांनी शर्ट ठेवलं काय? आय हिरोईन. किचन मध्ये काम लावलंय, मसाला भाजायचं, कांदा कापतीये. हो बाई, गॅस चालूच नाही केला. म्हणजे मी घरातले पण काम करते हे तुम्हाला सांगायचंय. ठीक आहे, म्हणजे भरपूर जणांना असं वाटतं की रील स्टार आहे, इन्फ्लुएन्सर आहे, घरातलं काम नसन करत. असं काही नाही, सगळे काम करावं लागतं. जसे की मी काय पानसटपणा केला हे तुम्ही अगोदरच्या व्हिडिओत बघितलंच आहे. मी व्हिडिओ तर चालू केला पण तो पूर्ण ब्लर आहे, त्याच्यात मी दिसतच नाहीये. आणि मम्मीला विचारलं मी दिसतीये का, तर मम्मी म्हटली हो दिसतीये. ब्लर दिसत होती मी, तोंडच नाही दिसलं माझं. असो, तर आता मम्मीला मसाला भाजून देते. बिना आंघोळीचीच आहे मी. आणि मी व्हिडिओ अपलोड करता 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 मला 1 तास लागला ना एडिट करून अपलोड करायला. 10:30 तर इथंच वाजले. 9:30ला मी चहा घ्यायला बसली होती, तो सीधा 1 घंटे के बाद उठी हूँ मैं. मसाला भून के नहीं देने का, तुमने दाल बनाने की? नहीं तो हाँ, तुम्हारे हाथ से नहीं बनाऊंगी. नहीं, तुम कुछ बनाना पड़ेंगी. क्यों? कि मेरे हाथ का अच्छा लग रहा नहीं. गाईज रात्रीच मम्मीचे माझे भांडणं झालेत भाजीवरून. क्या तोड़ रही? संभा करडा. करडा बिरडा नहीं बनाने का. शाम को नहीं, सुबह बनाने का है शेंगदाने में. फिर कल भी नहीं खाना खाऊंगी मैं. हाँ, करडा खा के देखेंगे, फिर बोलेंगे. कुछ नहीं क्या बोलूंगी मैं? एकदम टेस्टी. कुछ भी नहीं गाईज. रात में ही मेरी और मेरी माँ के झगडे हो चुके बहुत ज्यादा. तर आता ही भाजी घेतली मम्मीनी.
कढी आणि कोथिंबीर. काल रात्रीच आमची दोघीची बी नसली होती. टमाट्याची चटणी बनवली होती जी की मला बिलकुल नव्हती आवडली. मग मी जेवण नाही केलं म्हणून आज आहे ना स्वयंपाक मला बनवावं लागतं. चुपचाप खाल्ला असतं ना, आज स्वयंपाक बनवायची वेळ नसते माझ्यावरती. म्हणजे पोळी वगैरे बनवली तिने, राहिली होती फक्त भाजी, आता ती मी बनवते. मी मसाला पण बघा ना किती असं एकदम सिस्टमॅटिक भाजते. तर आता लाल मिरच्या पण मी भाजतीये. म्हणजे आम्ही मसाल्यात लाल मिरच्या पण टाकतो आणि रेडीमेड पण टाकतो आणि असं पण टाकतो. खूप टेस्टी लागतं. गाईज आता ना मला एक फोन आला होता. ते मनमाडवरनं येतात ॲक्च्युली. तर त्यांचं म्हणणं असं होतं की म्हणजे काही लोक आहेत, मी नाव नाही घेणार इथे, भरपूर आहेत, एकच नाही भरपूर जण आहेत की ऑफर आहे ना एक ठेवता, त्याच्यानंतर शॉपमध्ये जेव्हा येतात ना तर त्या लोकांना सांगितलं जातं, म्हणजे बिचारी लोक एवढे दुरून येतात आणि त्यांना असं सांगितलं जातं की तुम्ही जे ऑफरवरचं बघितलं तो माल संपलेला आहे आणि हेवी रेंजवाला लावला जातो त्यांना. तर लोक खूप अपेक्षाने येतात तुमच्याकडे असं मला वाटतं नाही, हे खरं आहे की लोक खूप अपेक्षाने तुमच्याकडे येतात की यार कमी रेटमध्ये इथे म्हणजे जी काही ऑफर लावता, म्हणजे ज्याच्या त्याच्या पद्धतीने ज्याच्या त्याच्याप्रमाणे सगळे ऑफर लावता. तर त्याच पद्धतीने नाही का तुम्ही शॉपवरती आल्याच्या नंतर आहे ना देत जा. मग मी तुला काय वाटतं, म्हणजे आता जो फोन आला होता मला त्यांचं म्हणणं होतं की लास्ट इयरला बिचाऱ्यांनी ऑनलाईन ऑर्डर पण केलं होतं, ते पण त्यांना भेटलं नाही काही लोकांकडनं. आणि त्यांनी काही लोकांची ऑफर बघून त्यांच्या शॉपवरती पण गेले होते, पण शॉपवरती गेल्याच्या नंतर वेगळाच रेट लावला त्यांना. म्हणजे सांगितलं एक आणि दिलं दुसऱ्याच यांनी, म्हणजे हेवी रेंजनी दिलं. तर खूप जास्त कुर्त्यांना फसवलं गेलं. तर तुला काय वाटतं याच्यामध्ये? झालं. आणि तुझी पोरगी असं करण नाही, 100% गॅरंटी, जे दाखवून तेच भेटल. तर ना म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की ताई म्हणजे ते एवढे असं, म्हणजे हे माझं फर्स्ट गिराईक नाही आहे मित्रांनो, असं भरपूर जणांचे नाही का मला मेसेज, म्हणजे जेव्हा पण शॉपवर येतात व्हिडिओ बघून किंवा मग कॉलवरती पण विचारतात. तर मग मला ना आज असं सांगावंच वाटलं व्लॉगमध्ये की बाबा असं नका करू, तुम्ही तुमच्याकडनं जे होतंय ना तेच तुम्ही कस्टमरला द्या. नाही होते तर ऑफर लावू नका. उगाच ऑफर लावून अफवा पसरून शॉपवरती बोलवण्यात काही अर्थ नाहीये. याने तुमचं नाव वाढत नाहीये, याने तुमचं नाव खराब होतंय. कळतंय तुम्हाला? हे तर मी तुम्हाला सांगायला पण नाही पाहिजे, हे तर माझ्यासाठीच चांगलं आहे. पण मी कधीच कोणाचा वाईट विचार नाही करत. जसं लोक माझा विचार करतात ना, काही लोक तर बोलले होते की मी 6 महिन्यामध्ये माझं शॉप बंद करणार आहे. तर त्यांच्या तोंडावर तर मी चांगलाच तमाचा मारलाय. 2 वर्ष झाले आपल्या शॉपला. कसं वाटलं मम्मी मग तुला? एकदम खास. त्यांच्या तोंडावर तर खूप जोरदार तमाचा बसलेला आहे. फक्त मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की प्लीज लोकांना फसू नका. भोळे भाबडे बिचारे तुमच्या ऑफर बघून एवढ्या दुरून येतात, एवढं स्वतः पेट्रोल पाणी खर्च करून येतात आणि त्यांना खूप मोठी अपेक्षा असते की ते तुम्हाला भेटतील. थोडेफार जे तुम्ही लावले त्याच्यामध्ये तुम्ही कमी करसाल. मित्रांनो मी खोटं बोलत नाही, मी माझा मोठेपणा नाही सांगत, पण मी ऑफरमध्ये सुद्धा काही लोक एवढे दुरून आलेत आणि क्वांटिटीमध्ये घेतले ना त्यामध्ये सुद्धा मी डिस्काउंट केले माहितीये. कारण की ते खूप अपेक्षाने आपल्याकडे येतात. तर मला असं वाटतं की तुम्ही त्यांच्या अपेक्षा भंग नाही करायला पाहिजे. तर समजने वाले को इशारा काफी. सुधरा रे सुधरा, टिकायचंय ना मार्केटमध्ये तर सुधरा. मला तर वाटतं आजचा व्लॉग आहे ना मित्रांनो सगळा घरीच होणार आहे. असो भाई, मी ह्या व्लॉगच्या चक्करमध्ये कॉलच्या चक्करमध्ये आत्ताशी मसाला काढलाय. कधी भाजी होईल काय नाही ती माझी अजून खूप बाकी आहे. किती छान मसाला बनलाय ना. नॉनव्हेज मी खात नाही पण मटणासारखा बनलाय. उडदाची डाळ बनली घरामध्ये. आत्ताशी आंघोळ केली मी बघा, 12:30 झालेत. असाच टाइमपास होतो माझा. आता देवपूजा करेल, मग जेवण करल, मग आवरल, टिफिन भरल. म्हणजे नाही जरी म्हटलं तरी मला शॉपवरती जायला 1:30 तर कसा पण होतो. सकाळी सकाळी आवरतच नाही, मरण जाऊन झालंय आता बाहेर. मदर टेरेसा कशा दळण केलंय त्यांनी. मी कॅमेरा उलटा पकडलाय गडबडीत चक्करमध्ये. छायला आंघोळ केल्याच्या नंतर आधी गोरी दिसते रे बाई. गाईज नाही म्हणता म्हणता किती वाजले ग मम्मा? आता का 1:30 वाजल्यावर. तर हा माझा टिफिन. घरी जेवण करून पण टिफिन चालवलाय मी आणि खूप जास्त कंटाळा आलाय मला, पण जावंच लागणार आहे. ते नाही का यावंच लागतं तसं जावंच लागतं स्वराज्यावर. तर आता एवढ्या कडकड उन्हात जायचंय मला. बाप रे, ऊन बघून तर माझी पार.
पिंपल्स बघा केवढी मोठी आली. आणि मी ना चंद्रकोर थोडीशी कुठे गेली, हाय थोड्या वेगळ्या पद्धतीने लावली. कशी वाटते सांगा कमेंट्समध्ये. फायनली शॉपमध्ये पोहोचली मी. हे टाकायला जायचे, पार्सल टाकायला जायचे. काय आज नाही जायचे. ही माझी कालची ट्रॉफी, ते दाखवायचेच राहिले होते मी. आता हे मस्त शॉपमध्ये ठेवणार मी. तर गाईज आता ना ऑनलाईन ऑर्डर बंद झाल्या आहेत ना, म्हणून खूप रिक्वेस्ट केली होती मला की ताई ट्रॅव्हल्सने तरी टाका. सो बघा पार्सल मी ट्रॅव्हल्सने टाकायला जातीये. एवढं ऊन आहे तरी पण जातीये आता. तर भेटू आपण थोड्याच वेळात. आणि मी त्या दिवशी ज्या कुर्त्या फिटिंग करायला टाकायला गेली होती ना, त्यासुद्धा मला कुर्त्या घेऊन यायचे. थोडंसं सिटीमध्ये काम आहे, ते सुद्धा करून घेते मी आता. आज पण आहे ना आम्ही इतना सुकून. बापरे लय जोरात पडले असते मी आता, इतक्या जोरात लागलं असतं मला. हा तर आज पण आहे ना आम्ही माजलगावच्या म्हणजे खूप सारी क्वांटिटी त्यांची. तर आज पण आपण माजलगावची ऑर्डर काढतोय. त्याच्यानंतर शिरूरची. थँक्यू सो मच, तुम्ही एवढं भरभरून प्रेम दिलं मला. पण आता ना स्टॉक संपलाय, तर मला असं वेगळं वाटतंय. आता काही जण आता रिटर्न जातील ना शॉपमधून, तर मला वेगळं वाटतंय. पण थँक्यू सो मच. खूप छान वाटलं, तुम्ही एवढा छान रिस्पॉन्स दिलाय मला, एवढा छान रिस्पॉन्स दिलाय. थँक्यू सो मच. नाही बाळा नाडा नको बांधू. आपल्याला एखाद्याला द्यायचं असेल तर, कस्टमर आलं आणि त्यांनी जर ते मागितलं तर त्याला नाडा नको द्यायला. विनाकारणचं होतं ते. विनाकारणचं असं असूच शकत नाही. विनाकारण ठीक आहे टाक. सो गाईज आम्ही काढतोय आता ऑर्डर. ही तर आता शिक अभी और बाकी इनका. कसं वाटतंय रोशन तुला? मला तुला एक प्रॉमिस केलेलं, प्रॉमिस आज पूर्ण नाही झालं. तुला ना केकच खाऊ घालते भिकाऱ्याने, नको ताण घेऊ. आणि मला बी देऊ नको. आता पडायला आली होती मी. तुला देणार नाही मी, तुझा विचारणार नाही डायरेक्ट. ती खाली पडेल, मी देणार नाही तुला. तर चला भेटू आपण थोड्या वेळात. भेटलो तर माझी फ्रेंड आहे ती आहे, तर मी तिला भेटून आहे ना खूप खुश होते. ती ना ब्लॉगमध्ये येऊ नाही शकत, पण आमची दोघींची खूप जमती. आम्ही माजलगावचं आहे ना कुरिअर पॅक केलंय, म्हणजे करतीच आहे. आणि समोरून होत नव्हतं. फ्रंटनी ना मी शूट घेत होते, तर शूट होत नव्हता, ते सांगायचं होतं मला. तर आता आमचं एक कुरिअर पॅक झालंय. थँक्यू सो मच. गुड नाईट. बाय.